are going to study maths. In this video, we are studied about rational and irrational numbers. Practice set 1.3 and 1.4. Practice set 1.3. प्रॅक्टिस सेट 1.3 मध्ये एकच प्रश्न आहे आणि त्यामध्ये 5 उपप्रश्न आहेत. तर ते आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. फर्स्ट सब क्वेश्चन 9/37. आता या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो तुमची चूक काय होते पहा. 9/37 दिलेले आहेत. 37 मोठा नंबर आहे, मग मुलं काय करतात 37ला 9ने डिवाइड करतात. तर आपल्याला अंशाला छेदाने भागायचं आहे, न्यूमरेटरला डिनॉमिनेटरने डिवाइड करायचं आहे. तर 9/37 करायचे आहेत. आता 9पेक्षा 37 हा मोठा नंबर आहे, मग आपण काय केलं पहा 9.000 घेतले. 37 0 0 9मधून 0 गेले 9 राहिले. इथं पॉईंट आहे म्हणून वरती पॉईंट दिला आणि 0 घेतला. 37 2 74. 90 minus 74 is 16. Again take 0. 160. 37 4 148. ज्यांना या मोठ्या संख्यांचा भागाकार करणं कठीण जातं त्यांनी काय करायचं, त्याचा टेबलच तयार करून ठेवायचा, पाढा तयार करून ठेवायचा. 37 मल्टिप्लाय बाय 1, 37 मल्टिप्लाय बाय 2 याप्रमाणे. 37 4 148. 160मधून 148 सबट्रॅक्ट केल्यानंतर किती राहिले 12. अगेन टेक 0. 120. 37 3 111. 120 minus 111 is 9. आता तुमच्या लक्षात आले का पहा, या ठिकाणी रिमाइंडर 9 आहे, म्हणजे 9ला आपण पुन्हा 37ने डिवाइड करणार आहोत आणि आपल्याला दिलेला फ्रॅक्शनसुद्धा काय आहे 9/37. म्हणजे 0.243 नंतर पुन्हा काय येणार आहे 243. म्हणजे हे जे डिवायडेशन आहे हे पुन्हा पुन्हा काय होणार आहे रिपीट होणार आहे. मीन्स इट्स अ रिकरिंग फ्रॅक्शन. देअरफॉर 9/37 इज इक्वल टू 0.243. आता रिकरिंग फ्रॅक्शन तुम्ही 7th स्टँडर्डमध्ये अभ्यासलेले आहेत. नेक्स्ट सब क्वेश्चन 18/42. आता 18 आणि 42 दोन्हीही इवन नंबर आहेत, म्हणजे आपण त्याचा रिड्यूस फॉर्म घेऊ शकतो. आता 18चे दोन अवयव काय होतील पहा. 18चे 3 मल्टिप्लाय बाय 6 आणि 42चे 7 मल्टिप्लाय बाय 6. तर 6 कॅन्सल होईल, मीन्स 3/7. म्हणजे 3ला आपल्याला 7ने भागायचं आहे. आता इथंसुद्धा छेदाधिक अपूर्णांक आहे, हा छेद मोठा आहे, डिनॉमिनेटर मोठा आहे, म्हणून काय केलं 3.000 लिहून घेतले. 700 पुढे नंबर नाही आपल्याला म्हणून पॉईंट दिला आणि 0 घेतला. 7 4 28. 30 minus 28 is 2. अगेन टेक 0 मीन्स 20. 7 2 14. 20 minus 14 is 6. Again take 0. 60. 7 8 56. 60 minus 56 4. पुन्हा 0 घेतला 40 झाले. 7 5 35. 40 minus 35 is 5. पुन्हा 0 घेतला 50 झाले. 7 7 49. 50 minus 49 is 1. पुन्हा 0 घेतला. 7 1 7. 10 minus 7 is 3. म्हणजे या ठिकाणी 3 आलेला आहे. आता तुमच्या लक्षात आले का पहा, आपण डिवाइड कशाला केले 3ला 7ने केले. आता इथंही 3ला आपण 7ने डिवाइड करणार आहोत, म्हणजे पुन्हा ही जी प्रोसेस आहे ती रिपीट होणार आहे. तर ही प्रोसेस पुन्हा पुन्हा रिपीट होणार आहे, म्हणजे हा सुद्धा काय आहे रिकरिंग फ्रॅक्शन आहे. मीन्स 18/42 इज इक्वल टू 3/7. मीन्स 0 पॉईंट रिकरिंग 428571 इज युअर आन्सर. नेक्स्ट सब क्वेश्चन 9/14. आता 9/14 हा सुद्धा छेद मोठा आहे, मग काय केलं आपण 9 डिवायडेड बाय 14 करताना 9.000 घेतले. 14 0 0 9 आले, पुन्हा खाली 0 घेतला 90 झाले. 14 6 84. 90 minus 84 is 6. पुन्हा 0 घेतला 60 झाले. 14 4 56. 60 minus 56 is 4. पुन्हा 0 घेतला 40 झाले. 14 2 28. 40 minus 28 is 12. पुन्हा 0 घेतला. 14 8 112. 120 minus 112 is 8. पुन्हा 0 घेतला 80 झाले. 14 5 70. 80 minus 70 is 10. पुन्हा 0 घेतला 100 झाले. 14 7 98.
100 - 98 इज 2. पुन्हा 0 घेतला 20 झाले. 14 1 14. पुन्हा 6 राहिले. पहा तुमच्या लक्षात आले असेल इथं परत 6 आलेले होते म्हणजे इथून खालचा जो भागाकार आहे तो पुन्हा रिपीट होणार आहे. म्हणजे 6 हा रिकरिंग नाही, 0.6 हा रिकरिंग नाही, पण 4 2 8 5 7 1 पुन्हा पुन्हा येणार आहेत. मीन्स 9/14 इज इक्वल टू 0.6 रिकरिंग 4 2 8 5 7 1. 4 2 8 5 7 1वरती फक्त रेषा मारलेली आहे, नीट लक्षात घ्या. 6 वरती नाही, कारण 6 रिपीट होणार नाही आहे. तर हा आहे रिकरिंग फ्रॅक्शन. नेक्स्ट सब क्वेश्चन 5 -103 अपॉन 5. आता इथं 103ला आपण 5ने डिवाइड करणार आहोत. 5 2 10, 10 - 10 इज 0. 3 घेतला पुढे, तर 3ला 5ने डिवाइड होणार नाही म्हणून 5 0 0. 3 - 0 इज 3. पॉईंट दिला आणि 6 पुढचा 0 घेतला. 5 6 30. 30 - 30 0. आता या ठिकाणी रिमाइंडर आहे 0. मीन्स हा रिकरिंग फ्रॅक्शन नाही आहे, हा टर्मिनेटिंग फ्रॅक्शन आहे. 103/5 इज इक्वल टू 20.6. मीन्स -103/5 इज इक्वल टू -20.6. कारण आपल्याला देताना हा जो फ्रॅक्शन आहे तो मायनस दिलेला आहे, त्यामुळे ॲन्सरसुद्धा काय होणार आहे, मायनस येणार आहे. 5th सब क्वेश्चन -11/13. 11.000 असे इथं घेतलेले आहेत. आता 11सुद्धा 13पेक्षा लहान आहे. 13 0 0. 11 राहिले, पॉईंट दिला आणि 0 घेतला. 110 झाले. 13 8 104. 110 - 104 इज 6. पुन्हा 0 घेतला, 60 झाले. 13 4 52. 60 - 52 8. पुन्हा 0 घेतला, 80 झाले. त्यानंतर 13 6 78. 80 - 78 2. पुन्हा 0 घेतला, 20 झाले. 13 1 13. 20 - 13 इज 70. 7 राहिले आणि 0 घेतल्यानंतर 70 झाले. 13 5 65. 70 - 65 इज 5. पुन्हा 0 घेतला, 50 झाले. 13 3 39. 50 - 39 इज 11. म्हणजे पुन्हा 11ला आपण 13ने डिवाइड करणार आहोत. म्हणजेच ही सर्व प्रोसेस पुन्हा काय होणार आहे, रिपीट होणार आहे. मीन्स इट्स ऑल्सो रिकरिंग फ्रॅक्शन. देअरफॉर 11/13 इज इक्वल टू 0. रिकरिंग 846153. बट फ्रॅक्शन इज निगेटिव्ह. -11/13 इज इक्वल टू -0.846153. तर या ठिकाणी प्रॅक्टिस सेट 1.3 कंप्लीट झालेला आहे. तो तुमच्या वहीमध्ये तुम्ही व्यवस्थित सोडवा. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण आपल्याला प्रॅक्टिस सेट 1.4 अजून पाहायचा आहे. प्रॅक्टिस सेट 1.4 क्वेश्चन फर्स्ट. द नंबर √2 is shown on a number line. Steps are given to show √3 on the number line using √2. Fill in the boxes properly and complete the activity. आता या ठिकाणी √2 नंबर लाईनवरती आपल्याला दाखवलेलं आहे. √3 दाखवण्यासाठीच्या ज्या स्टेप्स आहेत त्या दिलेल्या आहेत आणि आपल्याला काही बॉक्सेस दिलेले आहेत, ते बॉक्सेस आपल्याला फिल करायचे आहेत. पहा पहिला पॉईंट काय आहे, द पॉईंट Q ऑन द नंबर लाईन शोज द नंबर. आता नंबर लाईनवरचा पॉईंट Q कोणता नंबर दाखवतोय, √2. म्हणजे इथं काय येणार आहेत पहा, √2. ए लाईन परपेंडिक्युलर टू द नंबर लाईन इज ड्रॉन थ्रू द पॉईंट Q. पॉईंट R इज ॲट युनिट डिस्टन्स फ्रॉम Q ऑन द लाईन. म्हणजे Q आणि R हे डिस्टन्स युनिट डिस्टन्स म्हणजे 1 युनिट डिस्टन्स आहे, 1 आहे ते डिस्टन्स. राईट अँगल ट्रँगल ORQ इज ऑब्टेन बाय ड्रॉईंग सेगमेंट OR. आता OR हा ड्रॉ केल्यामुळे ORQ हा राईट अँगल ट्रँगल झाला, कारण RQ हा परपेंडिक्युलर आहे म्हणजे इथं 90 डिग्री अँगल आहे, म्हणजे ORQ हा काय झाला, राईट अँगल ट्रँगल. आता पुढच्या स्टेप्स काय आहेत पहा. लेंथ OQ इज इक्वल टू √2. आता O पासून Q पर्यंतचं अंतर किती येणार आहे, √2 येणार आहे, इथं दाखवलं आहे √2. OR इज इक्वल टू 1. QR इज इक्वल टू 1. QR हा 1 आहे, आपण मगाशी पाहिलं हे डिस्टन्स 1 घेतलेलं आहे. देअरफॉर बाय पायथागोरस थिरम. आता पायथागोरस थिरम तुम्ही 7th स्टँडर्डमध्ये अभ्यासलेला आहे. अकॉर्डिंग टू पायथागोरस थिरम
ओ आर स्क्वेअर. आता राईट अँगल ट्रायंगलसाठी आपण पायथागोरस थिरम यूज करतो. ओ आर स्क्वेअर इज इक्वल टू ओ क्यू स्क्वेअर प्लस ओ आर स्क्वेअर. बट डिस्टन्स ओ क्यू इज √2 मीन्स स्क्वेअर रूट ऑफ 2 स्क्वेअर प्लस ओ आर इज 1 स्क्वेअर. स्क्वेअर रूट ऑफ 2 स्क्वेअर. आता स्क्वेअर रूट ऑफ 2चा स्क्वेअर काय येणार 2 येणार, कारण हा स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट निघून जाईल. 1चा स्क्वेअर 1 येणार. 2 + 1 इज 3 मीन्स लेंथ ओ आर स्क्वेअर इज इक्वल टू 3. ओ आर स्क्वेअर इज इक्वल टू 3 देअरफॉर लेंथ ओ आर इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 3. म्हणजे ओ आरची व्हॅल्यू आली स्क्वेअर रूट ऑफ 3. आता कंपासमध्ये ओ आर इतकं जर डिस्टन्स घेतलं तर ते डिस्टन्स √3 असणार आहे. आणि हा आर्क काढलेला आहे म्हणजे ओ पासून सी पर्यंतचं डिस्टन्ससुद्धा किती आहे √3. ड्रॉ अन आर्क विथ सेंटर ओ अँड रेडियस ओ आर. ओ हा सेंटर घ्यायचा आहे आणि रेडियस ओ आर घ्यायचे. मार्क द पॉईंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ द लाईन अँड द आर्क ॲज सी. इथं आर्क काढला आणि त्याला नाव काय दिलेलं आहे सी. द पॉईंट सी शोज द नंबर √3. पहा ओपासून आरपर्यंतचं डिस्टन्स √3 आणि हे डिस्टन्स घेऊन जर आपण आर्क घेतला तर इथून इथपर्यंतचं डिस्टन्ससुद्धा काय असणार आहे स्क्वेअर रूट ऑफ 3. अशा पद्धतीने ही ॲक्टिव्हिटी तुम्हाला कंप्लीट करायची आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2. शो द नंबर √5 ऑन द नंबर लाईन. आता √5 आपल्याला नंबर लाईनवरती दाखवायचा आहे. आता काय काय करावं लागेल. ड्रॉ नंबर लाईन अँड टेक पॉईंट क्यू ॲट 2. पहा काय सांगितले, नंबर लाईन ड्रॉ करा. पहा नंबर लाईन ड्रॉ केली आणि क्यू हा पॉईंट, हा जो क्यू पॉईंट आहे तो ते डिस्टन्स किती घेतले 2. इथं 1 दाखवलं आहे आणि इथं 2 दाखवलं आहे. ते डिस्टन्स 2 दाखवलेलं आहे. परत काय सांगितले पहा, ड्रॉ सच दॅट ओ क्यू इज इक्वल टू 2 युनिट्स. ते आपण आता पाहिलं. ड्रॉ लाईन क्यू आर परपेंडिक्युलर टू द नंबर लाईन. या ठिकाणी आपण पाहूया. हे पहा, समजा आपण अशी लाईन घेतली, इथं डिस्टन्स घेतलं 0, हा 1, हा 2. ओ क्यू हा ओ आहे आणि हा क्यू आहे. तर ओ क्यू हे डिस्टन्स 2 आहे. ड्रॉ लाईन ओ क्यू आर म्हणजे क्यू आर ही लाईन आपल्याला ड्रॉ करायची आहे. इथं आर नाव दिले. क्यू आर परपेंडिक्युलर टू द नंबर लाईन म्हणजे इथला अँगल किती असणार आहे 90 डिग्री. थ्रू द पॉईंट क्यू सच दॅट क्यू आर इज इक्वल टू 1 युनिट. हे डिस्टन्स किती असणार आहे क्यूपासून आरपर्यंतचं डिस्टन्स 1 युनिट. ड्रॉ सेगमेंट ओ आर. हा सेगमेंट ओ आर ड्रॉ केला. ट्रँगल ओ क्यू आर फॉर्म्ड इज अ राईट अँगल ट्रँगल. आता हा अँगल 90 डिग्री आहे म्हणजे ओ क्यू आर हा काय झाला राईट अँगल ट्रँगल. बाय पायथागोरस थिरम काय येणार पायथागोरस थिरम, ओ आर स्क्वेअर इज इक्वल टू ओ क्यू स्क्वेअर प्लस क्यू आर स्क्वेअर. ओ क्यू इज 2 मीन्स 2 स्क्वेअर प्लस 1 स्क्वेअर. 2 स्क्वेअर इज 4, 1 स्क्वेअर इज 1, 4 + 1 5 मीन्स ओ आर इज इक्वल ओ आर स्क्वेअर इज इक्वल टू काय येणार आहे 5 येणार आहे. मीन्स ओ आर इज इक्वल टू काय येणार आहे स्क्वेअर रूट ऑफ 5. म्हणजे हे डिस्टन्स काय असणार आहे स्क्वेअर रूट ऑफ 5. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड्स. दोन्ही बाजूस आपण स्क्वेअर रूट घेतलं तर ओ आरची लेंथ किती आली √5 आली. आता पुढे पहा, पुढे दाखवलेलं आहे. ड्रॉ अन आर्क विथ सेंटर ओ. ओ हा सेंटर घ्यायचा आहे अँड रेडियस ओ आर. ओ आर ही रेडियस घ्यायचे. मार्क द पॉईंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ द नंबर लाईन अँड आर्क एस सी. ओ आर हे डिस्टन्स घेऊन हा आर्क काढला आणि त्याला नाव काय दिलं सी. आता ओ आर हे डिस्टन्स स्क्वेअर रूट ऑफ 5 आहे म्हणजे ओ सी हे डिस्टन्ससुद्धा काय असणार आहे स्क्वेअर रूट ऑफ 5. द पॉईंट सी शोज द नंबर स्क्वेअर रूट ऑफ 5. अशा पद्धतीने आपल्याला स्क्वेअर रूट ऑफ 5 नंबर लाईनवरती दाखवता येतो. नेक्स्ट लास्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 3. शो द नंबर स्क्वेअर रूट ऑफ 7 ऑन द नंबर लाईन. आता स्क्वेअर रूट ऑफ 7 आपल्याला नंबर लाईनवरती दाखवायचा आहे. पहा, ट्रँगल ओ क्यू आर फॉर्म्ड इज अ राईट अँगल ट्रँगल. काय म्हटले पहिल्यांदा, ड्रॉ अ लाईन ओ क्यू आर परपेंडिक्युलर टू द नंबर लाईन थ्रू द पॉईंट क्यू सच दॅट क्यू आर इज इक्वल टू 1 युनिट. आता आपण इथं ओरिजिन घेतला 0 आणि त्याला नाव दिलं ओ. इथं 1 युनिट, इथं 2 युनिट, इथं 1 युनिटचा काय केला क्यू आर आपण आत्ताच काढला होता त्याप्रमाणे 1 युनिट डिस्टन्स घेतलं. ओ आर काय केला जॉईन केला. आता हा जॉईन केल्यानंतर पायथागोरस थिरमनुसार आपल्याला ओ आरची व्हॅल्यू काढता येते. बाय पायथागोरस थिरम ओ आर स्क्वेअर इज इक्वल टू ओ क्यू स्क्वेअर प्लस क्यू आर स्क्वेअर. ओ क्यू इज 2, 2 स्क्वेअर प्लस क्यू आर इज 1, 1 स्क्वेअर. 2 स्क्वेअर इज 4, 1 स्क्वेअर इज 1, 4 + 1 5 मीन्स ओ आर इज इक्वल टू
स्क्वेअर रूट ऑफ 5 युनिट टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड्स. ओआर स्क्वेअर जर 5 आला तर ओआर काय येणार स्क्वेअर रूट ऑफ 5. आता पुढे पहा. ड्रॉ अँड आर्क विथ सेंटर ओ अँड रेडियस ओ आर. आता सेंटर ओ आणि रेडियस ओ आर हा आर्क काढला. आता ओ आर हे डिस्टन्स जर रूट 5 असेल तर हे डिस्टन्ससुद्धा रूट 5 असेल, म्हणजे इथं अंतर किती आलं रूट 5. पुढे काय सांगितलं आहे, मार्क द पॉईंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ द नंबर लाईन ॲज आर्क सी. द पॉईंट सी शोज द नंबर रूट 5. तिथपर्यंत आपण पाहिलं. सिमिलरली ड्रॉ लाईन सी डी. आता ह्या सीमध्ये सी डी लाईन ड्रॉ केली आणि ते डिस्टन्ससुद्धा किती असणार आहे 1 युनिट. बाय पायथागोरस थिरम आपण ओ डी जोडला तर ओ डी सी हा ट्रँगल काय होईल राईट अँगल ट्रँगल होईल. ओ डी सीमध्ये ओ डी स्क्वेअर इज इक्वल टू काय येणार आहे ओ सी स्क्वेअर प्लस सी डी स्क्वेअर. ओ सी रूट 5 आहे, रूट 5चा स्क्वेअर 5 येईल आणि ओ डी सी डी 1 आहे, 1चा स्क्वेअर 1, 5 + 1 6, म्हणजे ओ डीची लेंथ किती येईल स्क्वेअर रूट ऑफ 6. आता ओ डी जर स्क्वेअर रूट ऑफ 6 असेल, सिमिलरली ओ इज अ ओरिजिन and distance OD is root 6. Draw an arc with the number line आणि त्याला नाव दिलेलं आहे E. मीन्स डिस्टन्स OE काय आलं स्क्वेअर रूट ऑफ 6. पुन्हा काय केलं, E वरती PE हा परपेंडिक्युलर घेतला आणि PE डिस्टन्स 1 घेतलं. पुन्हा पायथागोरस थिरम वापरा OPE साठी. OP स्क्वेअर इज इक्वल टू OE स्क्वेअर प्लस PE स्क्वेअर. OE आहे रूट 6, रूट 6चा स्क्वेअर 6 होईल. पी आहे 1, 1चा स्क्वेअर 1, 6 + 1 7. ओ पी स्क्वेअर इज इक्वल टू 7 मीन्स ओ पी इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 7. आता ओ पी इतकी रेडियस घ्या आणि आर्क ड्रॉ करा. ओ पी जर 7 असेल तर इकडं ड्रॉ केलेला आर्कसुद्धा किती असेल, ओ पी जर रूट 7 असेल तर ड्रॉ केलेला आर्कसुद्धा किती असेल रूट 7 असेल, म्हणजेच हा सुद्धा काय आहे स्क्वेअर रूट ऑफ 7. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही प्रत्यक्षात कंपास घेऊन हे काढून पहा, तुमच्या निश्चितपणे लक्षात येईल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करा. थँक्यू.